राम राम मंडळी, तुम्ही व्हिडिओला क्लिक केलं आहे म्हणजे नक्कीच तुमच्याकडे अशी पिशवी असणार किंवा मग तुम्ही या पिशवीपासून काहीतरी नवीन बनवायला उत्सुक असाल। मग या पिशवीपासून मी काहीतरी नवीनच बनवलं आहे। तुम्हाला जर यापासून काय बनवलं आहे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग बघू काय बनवलं ते। छानपैकी माप घेण्यासाठी त्याचा मी एक समोरचा कोपरा कापून घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं मेजरमेंट व्यवस्थित येईल। आणि नंतर टेप घेऊन दोन्हीकडून एकाच आकाराचे म्हणजे 16 इंचावर मार्क करून घेतलेला आहे मी। कारण मग जर माप चुकलं तर आपलं जे वस्तू बनणार आहे ती पण व्यवस्थित बनत नाही, म्हणून माप घेणं हे व्यवस्थित खूप गरजेचं आहे बघा। आणि उभी घेणार आहे आपण ते 18 इंच। तर मग जशी आडवी आपण 2 प्रकारे मोजली तशी आपल्याला उभं पण 2 प्रकारे मोजून घ्यायचं आहे। खालून आणि वरून दोन्हीकडून 18 इंच घेऊन घेतलं आणि छान बघा कसं व्यवस्थित आखलंय तसं व्यवस्थित आखून घ्यायचं आणि कैचीच्या सहाय्याने आपण त्याला कट करून घेणार आहे। कट करताना नेहमी मार्किंग जवळून व्यवस्थित कट करायला हवं। मी व्यवस्थित कट करून घेतलं बघा। आणि आपल्याला याचे छान 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणून जो मधला भाग आहे तिथं पण आपण एक छान कट मारून घेणार आहोत बघा। हे असं त्या पिशवीला व्यवस्थित आकार असतो त्याच आकारावर मी छान कट मारून घेतलेला आहे, त्याच्यामुळे माप पण चुकत नाही। व्यवस्थित मी कट करून घेतलं, असं तुम्ही पण कट करून घ्यायचं। आणि हे असे 2 भाग तयार झाले। तर या 2 भागाला आपण मध्ये असं मोडून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर आपण काही मार्किंग करणार आहोत। म्हणजे टेप घ्यायचा आणि 2 इंचावर बघा 2 इंचांवर अशी मार्किंग करून घ्यायची। परत त्याच्या खाली सुद्धा 2 इंचावर एक मार्किंग करायची। नंतर या दोन्हीच्या मध्ये टेप ठेवून आडवा 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची। हे मार्किंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या तिन्ही मार्किंगवर असा अर्धगोल तयार होईल असा छान आकार आखून घ्यायचा आहे। व्यवस्थित आकार आखून झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित कट करायचा आहे। आकार गोल आहे त्याच्यामुळे तो कट करायला थोडा त्रासच देतो, पण तो हळूहळू कट करून घ्यायचा आपल्याला। थोडीही कैची हल्ली तर आपला आकार बिघडू शकतो, तर तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि बघा कसा व्यवस्थित कट झाल्यानंतर हे असे 2 भाग वेगळे होतात। हे भाग एक भाग काढून घ्यायचा आणि दुसऱ्या भागाला आपण हा कपडा लावणार आहे। असे 2 कापड घरी कोणताही कपडा असेल, नवीन नसेल तर तुम्ही पॅन्टचा कपडा किंवा मग प्लाझोचा कपडा घेऊ शकता। मी असाच प्लाझोचा कपडा घेतलेला आहे हा, आणि असा गोल राऊंड शिवून घ्यायचा आहे। शिवल्यानंतर त्याला मध्ये तो कपडा आपल्याला कापून टाकायचा आहे। शिवताना हे काळजी घ्यायची की कपडा नेहमी सरळ ठेवायचा। जर कपडा उलटा ठेवला तर कपडा याच्या शिवताना सुद्धा उलटाच येईल, म्हणून हे शिवताना नेहमी कपडा सरळच ठेवून शिवायचा। व्यवस्थित बघा गोल आकारामध्ये हा कपडा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि त्याला बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला तो आतमधला कपडा बाहेर काढायचा आहे, तर मग तो व्यवस्थित निघू शकेल। म्हणून बघा अशा प्रकारे हा कपडा याच्यातून बाहेर काढून घ्यायचा। नंतर व्यवस्थित त्याला बाहेर काढल्यानंतर जो तो गोल राऊंड आहे त्याला आपल्याला छान अशी शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई मारल्यानंतर कपडासुद्धा व्यवस्थित राहतो। आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला अशी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। आणि पूर्ण तिन्ही साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा। हा असा एक पॅटर्न तयार झाला। असंच आपल्याला दुसरा पॅटर्न पण तयार करायचा आहे हा असा प्रकारे। आणि हे 2 पॅटर्न उलटे ठेवून आपल्याला याला तिन्ही साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आपण हे वॉटरप्रूफ पिशवी बनवणार आहोत, जे आपल्याला बाजारात न्यायला कुठेही न्यायला खूप मदत होईल। पूर्ण नाही झाली अजून बघा। आणखी याला 2 इंचावर परत मार्किंग करायची आहे। उभी मार्किंग 2 इंचावर आणि आडवीसुद्धा आपल्याला 2 इंचावर करायची आहे। आणि असं आपल्याला हा दोन्ही साईडनी बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आणि हे व्यवस्थित घेतल्यानंतर व्यवस्थित मार्क करून घेतल्यानंतर आपण तो दोन्ही साईडनी छान
कट करून घेणार आहोत, कारण त्याच्यामुळे पिशवीचा आकार व्यवस्थित येईल. बघा, हा बॉक्स दोन्ही साईडने मी कट करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते तशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हा जोडून घ्यायचा आहे. याच्यावर आपण शिलाई मारणार आहोत. तर याच्यावर मी 2-2 व्यवस्थित शिलाई मारून घेतलेल्या आहेत, कारण तो व्यवस्थित राहावा. भारी वस्तू जरी आणली तरी त्या तयार झाल्यानंतर आपल्याला ती पलटवून घ्यायची आहे. आणि मग काय झाले, छान तयार आपली वॉटरप्रूफ. आयडिया कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आयडिया आवडली असेल तर तुमच्या जवळच्या गृहिणीला नक्की शेअर करा. कसा वाटला मग हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला तुमच्या सबस्क्राईबची खूप जास्त गरज आहे. तर मग कराल ना नक्की सबस्क्राईब, ते पण व्हिडिओ आवडला तरच. चला तर मग भेटू आपण नवनवीन अशाच आयडिया घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम मंडळी. थँक यू फॉर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट.